श्री गुरु गोविंद सिंह जी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड। वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम। बातमीदार आणि कायदे। भारतीय राज्यघटना ही बातमीदारांच्या न्याय्य लिखाणाच्या बाजूने उभी आहे। आपली राज्यघटना कोणत्याही देशाचे शासन ज्या पद्धतीने किंवा नियमांनुसार काम करीत असते त्या पद्धतीला किंवा नियमांना राज्यघटना असं म्हटलं जातं। हे नियम किंवा घटना लेखी स्वरूपातच असायला हवी असं मात्र नाही। इंग्लंडची राज्यघटना अशी लेखी नाही। जगामधील सर्वात जुनी राज्यघटना अमेरिकेची आहे। ती 1787 मध्ये तयार झाली। आपल्या देशाची राज्यघटना 26 जानेवारी 1950 ला अस्तित्वात आली। आपल्या घटनेची अनेक वैशिष्ट्ये आहेत। जगातील लेखी स्वरूपातील सर्वात मोठी अशी ती घटना आहे। त्यात 443 कलमे आणि 12 परिशिष्टे आहेत। अमेरिकेच्या घटनेत 7 कलमे, ऑस्ट्रेलियाच्या घटनेत 128 कलमे, तर कॅनडाच्या घटनेमध्ये 147 कलमे आहेत। आपल्या राज्यघटनेमध्ये नागरिकांना अनेक मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत। तसंच अनेक मार्गदर्शक तत्वांचा समावेशही त्यात करण्यात आलेला आहे। न्याय संस्थेला स्वतंत्र दर्जा असून त्यामागे न्यायदान करताना विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळाचेही दडपण येऊ नये असा विचार आहे। भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याची घोषणा आपल्या राज्यघटनेने केली आहे। देशाची राज्य व्यवस्था संघराज्यात्मक पद्धतीची आहे। काही विषय केंद्राकडे तर काही राज्यांकडे सोपविलेले आहेत। राज्याचा प्रमुख हा नाममात्र प्रशासक आणि खरी सत्ता विधिमंडळाकडे अशा संसदीय पद्धतीचा स्वीकार आपल्या देशाने केलेला आहे। राज्यघटना लवचिक असून ती गरजेनुसार बदलता येऊ शकते। 2006 पर्यंत 84 वेळा घटना दुरुस्ती आपल्या देशामध्ये करण्यात आली। राज्यघटनेने देशातील 18 वर्षांवरील सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे। केंद्र आणि राज्य अशी 2 पद्धतीची राज्य असली तरी नागरिकत्व मात्र संपूर्ण देशासाठी एकच ठेवण्यात आलेलं आहे। 1976 मध्ये झालेल्या घटना दुरुस्तीनुसार काही मूलभूत कर्तव्यांचा तसंच काही परंपरांचाही समावेश या राज्यघटनेमध्ये करण्यात आला आहे। विधेयकावरील कपात सूचना मंजूर झाल्यास सरकारनं नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यावा यासारख्या परंपरांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। राज्यघटनेतील वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य। स्वतंत्रते भगवती या शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यावर स्मृतिसुमने उधळली आहेत। या स्वातंत्र्यातील वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य हे सुदृढ लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे। येथे एक गोष्ट स्पष्टपणे सांगायला हवी की आपल्या राज्यघटनेमध्ये अनेक मूलभूत अधिकार देण्यात आले असले तरी त्यात वृत्तपत्र स्वातंत्र्याचा अधिकार स्वतंत्रपणे नमूद केलेला आहे। असे असले तरी वृत्तपत्र स्वातंत्र्य जपण्याचे सामर्थ्य या मूलभूत अधिकारांमध्ये नक्कीच आहे। राज्यघटनेचे 19वे कलम स्वातंत्र्य विषयक असून ते केवळ भारतीयांना लागू आहे। या 19व्या कलमातील तत्वे पुढील प्रमाणे आहेत। 19(1) अ भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य। 19(1) ब शांततामय मार्गाने एकत्र येण्याचे स्वातंत्र्य। 19(1) क संघटना किंवा संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य। 19(1) ड देशात कोठेही मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य आणि 19(1) ई देशाच्या कोणत्याही भागात वास्तव्य आणि निवास करण्याचे स्वातंत्र्य। त्याचबरोबर 19(1) ग कोणताही व्यापार व्यवसाय धंदा करण्याचे स्वातंत्र्य। स्वातंत्र्य विषयक या कलमांपैकी वृत्तपत्र स्वातंत्र्याचा समावेश 19(1) अ मध्ये होतो। हे स्वातंत्र्य आहे भाषण आणि अभिव्यक्तीचे। अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्येच वृत्तपत्र स्वातंत्र्य अध्यारूत आहे। कोणतेही स्वातंत्र्य हे स्वैराचार होऊ नये याकरिता या प्रत्येक स्वातंत्र्याला काही बंधने सीमारेषा आखून देण्यात आलेल्या आहेत। वृत्तपत्र स्वातंत्र्यावर 19(2) या कलमाद्वारे 8 बंधने घालण्यात आली आहेत। भाषण स्वातंत्र्य असलं वृत्तपत्रांद्वारे कोणतेही मत मांडण्याची मुभा असली तरी काही गोष्टींबाबत आपल्याला लिहिता येत नाही किंवा त्यावर मर्यादा येतात। देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता सुरक्षितता याबाबत लिहिताना हे बंधन पाळावं लागतं। त्याचप्रमाणे
परराष्ट्रांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध, सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था, सभ्यता, नैतिकता याबाबतची बंधनेही आपल्याला पाळावी लागतात. याखेरीज न्यायालयाचा अवमान, अब्रू नुकसान किंवा बदनामी, गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे किंवा प्रोत्साहन देणे या गोष्टींबाबतच्या मर्यादांचेही पालन बातमीदारांना करावे लागते. सरकार वृत्तपत्र स्वातंत्र्यावर या 8 कारणांसाठीच नियंत्रण घालू शकते. याशिवाय इतर कोणतेही बंधन वाजवी, वैध, योग्य धरलं जात नाही. वृत्तपत्रामध्ये जाहिराती किती असाव्यात, मजकूर किती असावा, त्याचे वितरण कसे व्हावे, त्याचा आकार कोणता असावा आदी अनेक बाबींमध्ये सरकार काहीही नियम करू शकत नाही. बातमीदार आणि बदनामीबाबतचा कायदा, लॉ ऑफ डिफमेशन. बातमीदारी करीत असताना आपण कोणा राजकीय नेत्याविरोधात, एखाद्या उद्योगपती विरोधात जोरदार बातमी देतो. कधी ते असते भ्रष्टाचाराचे प्रकरण, तर कधी ती असते कामगारांच्या हिताविरोधी योजनांची माहिती. आपण ज्याच्यावर टीका केलेली असते त्याची बाजू समजावून घेऊन ती बातमी प्रसिद्ध केली तरीही तो नेता आपल्या विरोधात बदनामीचा दावा करतो. हे बदनामीचे खटले कसे टाळता येतील? ते झाले तरी आपणच जिंकण्यासाठी बातमी देतानाच काय खबरदारी घ्यावी लागेल, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. कायदेशीर मुद्दे, कलमे, व्याख्या आणि त्याच्या अर्थाच्या जंजाळात शिरण्याआधी 2च मुद्द्यांच्या गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे कोणतीही बातमी द्या, पण ती देण्यापूर्वी ती खरी असल्याची खात्री करून घ्या. आणि दुसरे म्हणजे कोणाही विरोधात लिहिताना व्यापक जनहिताचे तत्व हेच उद्दिष्ट ठेवा. ती बातमी छापून कोणा एकाचेच नुकसान होणार आहे आणि फायदा मात्र कोणाचाच नाही असे मात्र होता कामा नये. बदनामी म्हणजे काय? आपल्या देशामध्ये बदनामीबाबतचा कायदा दिवाणी नसून फौजदारी स्वरूपाचा कायदा आहे. एखाद्या व्यक्तीचे नुकसान करण्याच्या हेतूने लेखी बोलीभाषेत आरोप केल्यास तसेच जाहीर मजकूर दिल्यास त्या व्यक्तीची बदनामी झाली असे कायद्याने मानले जाते. बदनामी ही लेखी किंवा तोंडी असू शकते. इंग्लंडमधील कायद्यानुसार बदनामी तोंडी किंवा लेखी असू शकते. आपल्या देशात मात्र बदनामीबाबत असा कोणताही फरक नाही. या बदनामीच्या व्याख्येला अनेक अपवाद आहेत. नंबर 1, व्यापक जनहितासाठी तुम्ही एखाद्या विरुद्ध बातमी दिल्यास ती बदनामी ठरू शकत नाही. उदाहरणार्थ, तुमच्या गावात दूध पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकाकडून दुधाच्या पिशव्यांमध्ये पाण्याची भेसळ करण्यात येत असल्याची बातमी तुम्ही पुराव्यानिशी दिल्यास ती त्या व्यावसायिकाची बदनामी ठरू शकत नाही, कारण तुमचा हेतू व्यापक जनहिताचा आहे. नंबर 2, सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत चांगल्या हेतूने टीका केली तर ती त्यांची बदनामी मानली जात नाही. सरकारी लालफितीच्या कारभाराबाबत बातमीदार अनेकदा कोरडे ओढत असतात. त्यांचा हेतू जनतेची कामे वेळेवर व्हावीत असा असतो. त्या अधिकाऱ्याच्या विरोधात मुद्दाम लेखन करण्याचा त्याचा उद्देश नसतो. नंबर 3, न्यायालयातील कामकाजाबाबत कोणी दुसऱ्यावर आरोप केल्यास आणि त्याला आपण प्रसिद्धी दिल्यास ती बदनामी होत नाही. न्यायालयाचा निकाल आपण प्रसिद्ध करतो, तसंच त्याचे कामकाजही छापतो. वकील मंडळी उलटसुलट तपासणी घेतात. या वक्तव्याला आपण बातमीदार म्हणून प्रसिद्धी देतो. ती आपल्याला कायद्याने देता येते. नंबर 4, योग्य टीका. अगदी न्यायालयाच्या निकालाबाबतही कोणी योग्य वाजवी टीका केली तरी ती बदनामी ठरत नाही, हेही लक्षात घ्या. न्यायालयाचा निकाल चुकीचा आहे, त्याने व्यापक जनहित साधले जात नाही असे तुम्हाला म्हणता येते. मात्र न्यायालयाने हा निकाल पैसे खाऊन दिला आहे असे मात्र तुम्हाला म्हणता येत नाही. नंबर 5, एखाद्या कलाकृतीचे गुणदोष दाखविल्यास किंवा त्यावरील रसिकाचा, तज्ज्ञाचा अभिप्राय म्हणून लेखन केल्यास तुम्ही दोषी ठरत नाही. एखादे पुस्तक, चित्रपट, नाटक, कलाकृती आदींवर आपले उलटसुलट मत व्यक्त करण्याचा तुमचा अधिकार आहे आणि तो तुम्ही बजावू शकता. नंबर 6, मर्यादित विशेषाधिकार. समाजातील काही घटकांना कायद्याने मर्यादित विशेषाधिकार दिलेले आहेत. उदाहरणार्थ,
शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बोलणी खावी लागतात. तो त्याने वापरला तर माझी तोंडी बदनामी केली असा दावा विद्यार्थ्याला करता येत नाही. अर्थात या मर्यादेचा भंग करून विद्यार्थ्यावर अत्याचार करणाऱ्या शिक्षकावर जरूर कारवाई होते हे आपण पाहतोच. गैरवर्तन आणि बदनामी यामध्ये फरक आहे. केवळ अपमानकारक शब्द, शिवीगाळ, अपशब्द ही बदनामी समजली जात नाही. ज्या अपशब्दामुळे त्या व्यक्तीच्या स्वत्वास, स्वाभिमानास धक्का पोहोचतो त्याला बदनामी म्हणता येते. बदनामीमुळे त्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला तडा जातो. चुकून बदनामी झाली असा खुलासा किंवा युक्तिवाद बदनामीकारक मजकूर छापणाऱ्याला करता येत नाही. तसंच बदनामी करण्याचा आपला हेतू नव्हता असंही त्याला म्हणता येत नाही. बदनामी करण्याच्या हेतूने तुम्ही बातमी दिली असो किंवा नसो, बदनामी झाली किंवा नाही ते कायद्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरते. बदनामी झाली असे सिद्ध झाल्यास ज्याची बदनामी झाली त्या व्यक्तीला नुकसान भरपाई द्यावी लागेल. तुमच्या बातमीने एखाद्या व्यक्तीची बदनामी झाली हे सिद्ध करण्यासाठी तक्रार करणाऱ्याला काय काय दाखवून द्यावे लागते? नंबर 1, बातमीदाराने दिलेला मजकूर खरोखरच बदनामीकारक आहे हे तक्रार करणाऱ्याला न्यायालयात दाखविला. हा बदनामीकारक मजकूर माहिती होणे आवश्यक असते. तो या दोघांमध्येच राहिला तर त्याला बदनामी म्हणता येणार नाही. विशेषतः तोंडी बदनामीच्या संदर्भात हे उल्लेखनीय ठरते. बदनामी समाजात होते. नंबर 3, बदनामीकारक मजकूर हा त्याबाबतची तक्रार करणाऱ्या म्हणजे वादीस उद्देशून लिहिलेला आहे हे सिद्ध करावे लागते. कोणाचेही नाव न घेता कधी कधी टीका टिप्पणी केली जाते. ही वक्तव्ये एखाद्या व्यक्तीलाच उद्देशून करण्यात आली आहेत हे वाचणाऱ्याला सहजपणे कळले तरच त्या व्यक्तीची बदनामी होते. तो मजकूर कोणाला उद्देशून आहे हे वाचकाला समजलेच नाही तर त्या व्यक्तीची ती बदनामी कशी म्हणता येईल? कधी कधी बातमीदार वक्रोक्तीने लिखाण करत असतात. नाव न घेता लिहिण्यात आलेला हा मजकूर आपल्याला उद्देशूनच लिहिण्यात आला आहे हे संबंधिताने न्यायालयाला पटवून द्यावे लागते. नंबर 4, प्रसिद्ध झालेला बदनामीकारक मजकूर चुकीचा, खोटा असल्याचंही सिद्ध करण्याची जबाबदारी तक्रार करणाऱ्यावर येऊन पडते. संबंधित व्यक्तीबाबतच्या खऱ्या गोष्टी तुम्ही छापल्या तर ती बदनामी होऊ शकत नाही. मात्र जे लिहू त्याला पुरावा असावा. पुराव्याशिवाय बातमी म्हणजे ब्रेक विना गाडी. ती कुठे जाऊन कशी आदळेल आणि कोणाचा त्यात बळी जाईल हे काहीही सांगता येत नाही. मात्र असा खटला झाला तर प्रकाशक, संपादक, मुद्रक, मालक, बातमीदार किंवा लेखन करणारे उपसंपादक आदी सर्वांविरोधात तो दावा करता येतो. एखाद्या बातमीबाबत कोणी तुमच्या विरोधात बदनामीचा दावा लावलाच तर कोणता बचाव आपण करू शकाल? नंबर 1, बदनामीचा मजकूर वादीला किंवा तक्रार करणाऱ्याला लागू पडत नाही. तुम्ही एखाद्या लोकप्रतिनिधीचे नाव न घेता बातमी दिली असेल तर ती आपल्यालाच उद्देशून आहे हे तक्रार करणाऱ्या लोकप्रतिनिधीला सिद्ध करावे लागते. तुमच्या लिखाणाने अशी एकच एक व्यक्ती वाचकांच्या डोळ्यापुढे येत नाही, म्हणूनच हे लेखन एका व्यक्तीविषयी नाही असा बचाव करता येतो. नंबर 2, बदनामीच्या व्याख्येत तुम्ही केलेली टीका बसत नाही असे न्यायालयात दाखवून दिल्यास बदनामीच्या दाव्यात तुमची बाजू वरचढ राहील. नंबर 3, तुम्ही बातमीत लिहिलेला मजकूर खरा आहे हे तुम्ही सिद्ध करू शकता. नंबर 4, तुमचा मजकूर निरंकुश विशेषाधिकारात लिहिलेला असल्यास ती बदनामी ठरत नाही. न्यायालयीन कामकाज, संसदीय कामकाज, शासकीय उच्चाधिकाऱ्यांचे कामकाज आदींचे वृत्तांकन आपण केल्यास ती बदनामी होत नाही. या संस्थांना निरंकुश विशेषाधिकार असतात. त्या कामकाजात कोणावर आरोप करण्यात आले असतील आणि बातमीत आपण ते दिले असतील तर त्या आरोपांचे पुरावे आपल्याकडे असण्याची गरज भासत नाही आणि ते न्यायालयाला दाखविण्याचीही आवश्यकता असत नाही. नंबर 5, बातमीतील मजकूर मर्यादित विशेषाधिकारात लिहिण्यात आला असेल तरी तो बदनामीकारक नाही असे म्हणता येते. मालक आपली पिळवणूक करीत असल्याची कामगार पुढाऱ्यांनी केलेली तक्रार हे याचे उत्तम उदाहरण ठरते. नंबर 6, एखादा मजकूर लिहिल्याने आपली बदनामी होणार नाही
असे वादीने आधीच लिहून दिले असेल तर ती बदनामी ठरत नाही. नंबर 7, मजकुरातील व्यक्ती मरण पावली असेल तर मरणानंतर तिची बदनामी होण्याचे काहीच कारण उरत नाही. नंबर 8, बदनामीचा दावा 1 वर्षाच्या आत करावा लागतो, अन्यथा तो दावा ग्राह्य धरला जात नाही. शिक्षा, बातमीदाराने बदनामी केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले तर प्रकाशक, संपादक, बातमीदार आदींना दंड किंवा कैद होऊ शकते. वृत्तपत्र मंडळ, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया. वृत्तपत्र स्वातंत्र्याचे मोल सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंतिक गरजेचे असल्याचे सर्वजण मान्य करतात. तथापि पत्रकारिता करताना उच्च नीतिमूल्यांचे पालन होते आहे ना, या बाबीकडे लक्ष देण्यासाठी वृत्तपत्र मंडळ अर्थात प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ही संकल्पना पुढे आली. वृत्तपत्रांचा आणि एकूणच पत्रकारितेचा दर्जा उच्च प्रतीचा राखण्यासाठी वृत्तपत्र मंडळ कायदा, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ऍक्ट 1965 मध्ये करण्यात आला. त्यात 1969 आणि 1970 मध्ये काही बदल करण्यात आले. देशातील वृत्तपत्रे, माध्यम संस्था, वृत्तसंस्था आदींचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे, त्यांचा दर्जा सुधारणे ही वृत्तपत्र मंडळाची प्रमुख कामं आहेत. पत्रकारांसाठी आचारसंहिता तयार करणे, उच्च व्यावसायिकतेची जपणूक करणे, पत्रकारांचे शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन यासाठी योग्य त्या सुविधा निर्माण करणे हेही काम या प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया अर्थात वृत्तपत्र मंडळाकडे सोपवण्यात आले आहे. वृत्तपत्र क्षेत्रातही मक्तेदारी निर्माण होऊ नये, या व्यवसायाची निकोप, स्पर्धात्मक वाढ व्हावी यासाठी सहकार्य करण्याची, त्यासाठी योग्य निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वृत्तपत्र मंडळावर टाकण्यात आली. श्री गुरु गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड. वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम. वृत्तपत्रांविरुद्ध तक्रार करण्याचा अधिकार. देशातील कोणत्याही वृत्तपत्राने किंवा वृत्तसंस्थेने आचारसंहितेचा भंग केला तर त्याबाबत कोणालाही वृत्तपत्र मंडळाकडे तक्रार करता येते. चौकशीमध्ये एखादे वृत्तपत्र किंवा त्याचा बातमीदार दोषी आढळला तर वृत्तपत्र मंडळाकडून त्याला समज दिली जाते. ही तक्रार 2 महिन्यांमध्ये करावी लागते. वृत्तपत्र मंडळ कायद्यानुसार मंडळाची रचना 1966 मध्ये करण्यात आली. त्यानंतर 1968 मध्ये संसदेची सल्लागार समिती नेमण्यात आली. या समितीने कायद्याच्या अंमलबजावणीत कशी सुधारणा करता येईल याची शिफारस करणारा अहवाल सादर केला. या अहवालातील शिफारशीनुसार 1977 मध्ये कायद्यात योग्य ते बदल करण्यात आले. वृत्तपत्र मंडळाची त्याच वेळी फेररचना करण्यात आली. सुधारित कायद्यानुसार वृत्तपत्र मंडळामध्ये एक अध्यक्ष आणि 28 सदस्यांचा समावेश करण्यात आला. अध्यक्षाची नियुक्ती निवड समितीकडून केली जाते. या निवड समितीमध्ये राज्यसभेचे अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, लोकसभेचे सभापती आदींचा समावेश होतो. मंडळाच्या सदस्यांमध्ये वृत्तपत्रांचे संपादक, श्रमिक पत्रकार, वृत्तपत्रे, वृत्तसंस्थांचे व्यवस्थापक आदींचे प्रतिनिधी यांची नेमणूक करण्यात आली. त्याचप्रमाणे विद्यापीठ अनुदान मंडळ, बार काउन्सिल ऑफ इंडिया, साहित्य अकादमी या 3 संस्थांचे प्रतिनिधी या वृत्तपत्र मंडळावर नेमण्यात येतात. हे सदस्य कायदा, साहित्य, संस्कृती, शिक्षण, विज्ञान आदी क्षेत्रातील तज्ज्ञ असावेत अशी अपेक्षा आहे. याशिवाय संसदेचे 5 सदस्यही वृत्तपत्र मंडळावर नेमण्यात येतात. त्यात लोकसभेच्या 3 आणि राज्यसभेच्या 2 सदस्यांचा समावेश असतो. मंडळाच्या 28 सदस्यांमध्ये 13 श्रमिक पत्रकार, 6 सभासद हे वृत्तपत्राची मालकी असणारे किंवा त्यांनी नियुक्त केलेले, तसंच एक व्यवस्थापक वर्गाचा प्रतिनिधी असतो. देशातील वृत्तपत्रांचे मोठे, मध्यम आणि छोटे असे 3 गट पाडण्यात आले आहेत. या 3ही गटांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात येते. वृत्तपत्र मंडळाला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व, दर्जा आहे. त्यांना मालमत्ता विकत घेता येते, विकता येते. त्यांचे अस्तित्व कंपनीप्रमाणेच स्वतंत्र असते. मंडळाला इतरांवर दावा दाखल करता येतो किंवा इतरांना मंडळावर दावा दाखल करता येतो.
मंडळाच्या कायद्याप्रमाणे अध्यक्ष आणि सभासदांची मुदत 3 वर्षाची असते. त्यांची पुन्हा 3 वर्षांकरिता फेरनियुक्ती करायची झाल्यास ती एकाच वेळी एकदाच करता येते. अध्यक्ष हा पूर्ण वेळ असतो आणि केंद्र सरकारकडून त्याला वेतन मिळते. इतर सभासदांना मात्र सभाभत्ता मिळतो. वृत्तपत्रांच्या दृष्टीने या वृत्तपत्र मंडळाला महत्त्व असले तरी त्यांचे अधिकार मर्यादित आहेत. दोषी पत्रकारांना शिक्षा देण्याचा अधिकारच या मंडळाला नाही. कोणी त्यांच्या शिफारशी गंभीरपणे त्यामुळेच घेत नाहीत असे सांगण्यात येते. केवळ समज देणे, कान उघाडणी करणे या पलीकडे मंडळाला काहीही अधिकार नाही. त्यामुळे शिक्षेचा अधिकार मिळावा अशी मागणी करण्यात येते. सध्याच्या नियमानुसार वृत्तपत्र मंडळाने दिलेला निकाल दोषी वृत्तपत्राने प्रसिद्ध करण्याची सक्ती मंडळ करू शकते. हा निर्णय अंतिम असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागता येते. या मंडळाला दिवाणी न्यायालयाचा दर्जा आहे. त्यामुळे पुराव्याबाबत समन्स काढणे, शपथेवर साक्ष देणे आदी अधिकार या मंडळाला आहेत. मंडळाकडे तक्रार करण्यापूर्वी तक्रार करणाऱ्याने वृत्तपत्र किंवा वृत्त संस्थेला त्याची लेखी माहिती द्यावी लागते. माहितीचा अधिकार. सरकार चालते ते जनतेच्या पैशांवर. असे असेल तर सरकारचा कारभार कसा चालतो, निर्णय कसे घेतले जातात आणि ते घेताना कोणत्या बाबी तपासल्या जातात हे पाहण्याचा हक्क जनतेला का नको? माहितीच्या अधिकाराची वैशिष्ट्ये काय? आतापर्यंतचे कायदे हे नागरिकांनी कसे वागावे किंवा वागू नये याबाबतचा आदेश देणारे होते आणि त्या कायद्याची अंमलबजावणी नोकरशहांनी करायची होती. माहितीच्या अधिकाराचा कायदा मात्र उलटा आहे. हा कायदा नोकरशहा कसे वागतात, कसा कारभार करतात यावर नागरिकांना लक्ष देता यावे यासाठी केलेला हा कायदा आहे. आपल्याकडील अनेक बाबी उगाचच गुप्त ठेवल्या जातात, जनतेपासून दडवण्यात येतात. ज्या जनतेशी संबंधित महत्वाचे निर्णय करावयाचे त्या जनतेलाच अंधारात ठेवले जाते. नागरिकांना त्यांच्या बाबतच्या निर्णयाचा कानोकान थांग पत्ता लागू दिला जात नाही. त्यांना विश्वासात घेतले जात नाही. आपले बरेचसे कायदे ब्रिटिश काळातले आहेत. ब्रिटिश येथील परकीय राज्यकर्ते असल्याने त्यांनी स्वाभाविकपणे आपल्या कारभाराची, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचू दिली नाही. तसंच त्यांनी कायदेही त्याच पद्धतीने केले. परकीय राज्यकर्ते गेले आणि स्वकीय राज्यकर्ते आले, पण कायदे मात्र तसेच राहिले. अनेक बाबी विनाकारण गोपनीय या सदरात राहिल्या. देशाचे स्वातंत्र्य, सुरक्षितता, सार्वभौमत्व धोक्यात येईल अशी माहिती बाहेर जाऊ देता कामा नये हे मान्य. पण त्या गोष्टी सोडल्या तर इतर अनेक बाबी अशा होत्या की ज्या नागरिकांना समजल्या तर देशाचे नुकसान नव्हे तर फायदाच होणार होता. जगातील स्थिती. जगात प्रथम माहितीचा अधिकार स्वीडन देशात तब्बल 2 शतकांपूर्वी म्हणजे 1776 मध्ये लागू करण्यात आला होता. अमेरिका आणि चीन या देशांमधील नागरिक भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी त्यांच्या देशातील याबाबतच्या कायद्याचा भरपूर वापर करीत आहेत. तथापि अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये विमान घुसवण्याचा प्रकार अतिरेक्यांनी 11 सप्टेंबर 2001 रोजी केल्यानंतर तेथे माहितीच्या अधिकारावर थोडी बंधने लादण्यात आली. तरी सुद्धा ही बंधने वगळता त्या देशातील बहुतांश व्यवहार खुले आहेत. नागरी आणि राजकीय हक्कांबाबतच्या आंतरराष्ट्रीय करारावर भारतासह अनेक देशांनी सह्या केल्या. या करारामध्ये नागरिकांचा माहितीचा हक्क मान्य करण्यात आला. आपल्या देशात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार घटनेतील 19व्या कलमामध्ये माहितीचा अधिकार अध्यारूत आहे. घटनेत अशी तरतूद असली तरी नागरिकांना माहितीचा अधिकार मिळण्याच्या हक्काचे कायद्यात रूपांतर करण्याची देशातील पहिली मागणी मजदूर किसान शक्ती संघटनेनं राजस्थानमध्ये 1990 मध्ये केली होती. सामाजिक कार्यकर्त्या आणि निवृत्त प्रशासक अरुणा रॉय यांचे नेतृत्व लाभलेल्या या चळवळीने काही जनहिताच्या कामांमधील भ्रष्टाचार दाखवून दिला. रस्ते, पूल, पाण्याच्या टाक्या, विहिरी, शाळांच्या इमारती इत्यादींची सरकारी नोंदीनुसारची कागदावर झालेली कामे आणि प्रत्यक्षातील कामे यांच्यात प्रचंड फरक असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. काही ठिकाणी तर इमारती केवळ कागदावरच उभ्या राहिल्या होत्या. कामांची बिले, व्हाउचर, दारिद्र्य रेषेखालील जनतेचा तपशील आदींची माहिती गुप्त ठेवली जात असे असं मत रॉय यांनी नोंदवलं होतं. पंचायतीमधील कागदपत्रे पाहण्यास खुली करण्याचा आदेश राजस्थान सरकारनं काढावा यासाठी
रॉय यांच्या संघटनेनं नागरी दबाव आणला. त्यानंतर पंचायतीच्या कागदपत्रांची छायाप्रत मिळण्याची मागणी राजस्थान सरकारला मान्य करावी लागली. सरकारचा कारभार पारदर्शी असावा यासाठी उचललेले ते पहिले पाऊल ठरले. माहितीच्या अधिकाराचा पहिला आदर्श नमुना वृत्तपत्र मंडळाने म्हणजेच प्रेस काउन्सिल ऑफ इंडियानेच तयार केला होता. संसदेतील तसंच राज्य विधिमंडळातील प्रतिनिधींना खुली असलेली माहिती नागरिकांनाही खुली करण्यावर त्यात भर देण्यात आला होता. केंद्र आणि राज्य सरकारांसाठी माहितीचा अधिकार मिळवण्याचा स्वतंत्र कायदा असावा असा ठराव मुख्यमंत्र्यांच्या 1997 मध्ये झालेल्या परिषदेत घेण्यात आला. याच वेळी नागरी हक्कांसाठी लढा देणारे ज्येष्ठ कार्यकर्ते HD शौरी यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली. या गटाने आणखी एका विधेयकाचा मसुदा तयार केला आणि तोच पुढे केंद्र सरकारने 2000 मध्ये केलेल्या माहिती स्वातंत्र्याच्या विधेयकाचा पाया ठरला. केंद्र सरकारने हे विधेयक तयार करण्याच्या आधीच 1999 मध्ये तत्कालीन केंद्रीय नगर विकास मंत्री राम जेठमलानी यांनी एक प्रशासकीय आदेश काढला आणि आपल्या मंत्रालयातील फायली पाहण्याचा आणि त्यांच्या प्रती काढण्याचा अधिकार नागरिकांना बहाल केला. न्याय क्षेत्राची पार्श्वभूमी असलेल्या या मंत्र्याने माहितीचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याच्या न्यायालयाच्या मताचा हवाला दिला होता. तथापि त्या प्रशासकीय आदेशाला मंत्रिमंडळाच्या सचिवांनी मान्यता दिली नाही. त्यानंतर 1 वर्षाने म्हणजे 2000 मध्ये केंद्राने माहितीच्या स्वातंत्र्याचे विधेयक संसदेत सादर केले, परंतु त्याला त्यानंतरच्या 2 वर्षात संसदेने मान्यताच दिली नाही. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने याबाबत इशारा दिला. पुढील तारखेपर्यंत विधेयक मंजूर न झाल्यास न्यायालय याबाबत आदेश देईल असे नोव्हेंबर 2002 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. त्याचा परिणाम झाला आणि डिसेंबर 2002 मध्ये संसदेने हे विधेयक संमत केले. त्याला राष्ट्रपतींची मंजुरी 10 जानेवारी 2003 मध्ये मिळाली. त्यानंतर त्याचे नियम तयार करून त्याचे कायद्यात रूपांतर करण्याचे काम केंद्र सरकारचे होते. त्याला सरकारने विलंब लावला आणि 2005 मध्ये अखेरीला केंद्र सरकारचा कायदा लागू करण्यात आला. राज्यातील माहितीच्या अधिकाराचा कायदा. केंद्रीय पातळीवरील माहितीच्या अधिकाराबाबत चर्चा वाद चालू असताना काही राज्यांनी माहितीच्या अधिकाराचा स्वतःचा कायदा लागू करण्यास 1997 पासून सुरुवात केली. तामिळनाडू आणि गोवा ही राज्ये त्यात अग्रणी ठरली. त्यांनी 1997 मध्ये आपल्या राज्याचा स्वतंत्र कायदा लागू केला. राजस्थान आणि महाराष्ट्राने 2000 मध्ये, दिल्लीने 2001 मध्ये तर मध्य प्रदेशने 2003 मध्ये हा कायदा लागू केला. महाराष्ट्राने 2000 मध्ये माहितीच्या अधिकाराचा कायदा लागू केला असला तरी तो कागदी वाघच होता. तामिळनाडूच्या कायद्याचा कित्ता महाराष्ट्राने गिरवला होता. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी या कायद्याच्या मागणीसाठी अनेक वर्षे लढा दिला. हजारे यांची मागणी शासनाने मान्य केली आणि त्याचा विचार करण्यासाठी 2001 मध्ये एक समिती नेमली. माजी केंद्रीय गृहसचिव डॉक्टर माधव गोडबोले आणि अण्णा हजारे आदींचा त्यामध्ये समावेश होता. या समितीने शासनाला विधेयकाचा मसुदा सादर केला. असे असले तरी त्याला विधिमंडळाची मान्यता लगेचच मिळू शकली नाही. या दिरंगाईच्या विरोधात पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आणि त्याचा परिणाम होऊन सरकारनं लगेचच वटहुकूम काढला. या वटहुकुमानुसार विधिमंडळाने विधेयक मंजूर केले ते 2003च्या अंदाजपत्रकीय अधिवेशनामध्ये. हे विधेयक तपासणीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले. मात्र केंद्र सरकारचा स्वतंत्र कायदा अस्तित्वात नसताना राज्याने हे विधेयक केंद्राकडे पाठवण्याची काहीच गरज नव्हती असे काही तज्ज्ञांचे मत होते. केंद्राचा स्वतंत्र कायदा अस्तित्वात असता तर दोन्ही कायद्यांमध्ये विसंगती असू नयेत या उद्देशाने ही तपासणी करण्यात आली असती. ते कमी पडले म्हणून की काय, केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये हे विधेयक फिरत राहिले. या विधेयकास केंद्राच्या दिरंगाईनेच विलंब होत असल्याचे इंडियन एक्सप्रेसचे तत्कालीन वरिष्ठ संपादक प्रकाश कर्दळे यांनी हजारे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे हजारे यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आणि ते 9 ऑगस्ट 2003 पासून उपोषणाला बसले सुद्धा.
त्यांच्या उपोषणाच्या केवळ 3 दिवसांच्या काळात केंद्राने विधेयक राज्याकडे परत पाठविले आणि राज्याने त्याचे कायद्यात रूपांतर करून 11 ऑगस्ट 2003 रोजी ते लागू केले. राज्य सरकारचा हा कायदा केंद्र सरकारचा कायदा लागू झाल्यावर रद्दबातल ठरला आणि केवळ केंद्र सरकारचाच कायदा संपूर्ण देश पातळीवर लागू झाला. राज्याचा कायदा केवळ राज्य सरकारच्या कार्यालयालाच लागू होता, पण केंद्राचा कायदा हा केंद्र सरकारच्या कार्यालयांबरोबरच राज्य सरकारच्या कार्यालयांनाही लागू झाला आहे. माहितीचा अधिकार कायदा, द राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005. केंद्राच्या माहितीच्या कायद्याचा वापर करून नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामाची माहिती घेता येते. त्याबाबतच्या कागदपत्रांच्या प्रती मिळवता येतात. चालू कामांच्या फायली वाचता येतात. एवढेच नाही तर चालू कामांचे नमुने तपासण्यासाठी नेता येतात. म्हणजेच एखाद्या रस्त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डांबर खडीचा दर्जा तपासण्यासाठी त्यातील थोडा मालही नागरिकांना नेता येईल. याहून अधिक म्हणजे केवळ सरकारी कार्यालयांचीच नव्हे तर सरकारकडून अनुदान, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आर्थिक मदत केलेल्या खासगी कंपन्या संस्थांमधील माहिती सुद्धा नागरिकांना मिळविण्याचा हक्क या कायद्याने दिला आहे. याचाच अर्थ सरकारकडून सवलतीत जमीन मिळविलेल्या एखाद्या बड्या खासगी उद्योगाच्या कारभाराची फाईल नागरिकांना पाहता येईल. सरकारी अनुदान घेणाऱ्या अनेक शिक्षण संस्थांचा कारभार पारदर्शक होईल. माहितीच्या कायद्याअंतर्गत नागरिकांना कोणती माहिती मिळेल? ही माहिती म्हणजे कोणतेही दस्तावेज असू शकतात. मेमो, मत, सल्ला, वृत्त प्रकाशने, परिपत्रके, आदेश, लॉगबुक, कंत्राट, अहवाल, कागदपत्रे, नमुना, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण केलेले अभिलेख, दस्तऐवज, ईमेल अशी कोणत्याही प्रकारची माहिती यामध्ये समाविष्ट आहे. माहिती अधिकाराची त्रिस्तरीय यंत्रणा. माहिती अधिकाराची यंत्रणा त्रिस्तरीय असल्याचे ढोबळमानाने म्हणता येते. सर्वात वरच्या पातळीवर केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग असे 2 आयोग स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रीय आणि राज्य आयोगासाठी स्वतंत्र आयुक्त नेमण्यात आले आहेत. त्याखालोखाल प्रत्येक विभागाला मुख्य माहिती अधिकारी असून त्याखाली सहाय्यक माहिती अधिकारी असणार आहेत. नागरिकांचा संबंध प्रामुख्याने सहाय्यक माहिती अधिकाऱ्याशी येईल. नागरिकांनी आपल्याला हवी असलेली माहिती मागण्यासाठी सहाय्यक माहिती अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर 3 दिवसांच्या आत अर्जदाराला हवी असलेली माहिती पुरविणे बंधनकारक असते. माहितीच्या कागदपत्रांसाठी शुल्क आकारले जाते आणि ते दिल्यानंतर हवी असलेली माहिती अर्जदाराला दिली जाते. परंतु काही विशिष्ट माहिती मात्र माहिती अधिकारी नाकारू शकतो. देता येणार नाही अशी माहिती. काही विषयांची माहिती ही अनेक कारणांस्तव देता येत नाही. ही कारणे पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, जी माहिती उघड केल्याने देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता, राष्ट्राची सुरक्षितता, व्यूहतंत्रात्मक, वैज्ञानिक किंवा आर्थिक हितसंबंध, विदेशी राष्ट्रांशी असलेले संबंध यावर बाधकरित्या परिणाम होईल किंवा एखाद्या अपराधास चिथावणी मिळेल अशी माहिती देता येत नाही. नंबर 2, जी माहिती प्रसिद्ध करण्यास कोणत्याही न्यायालयाकडून किंवा न्यायाधिकरणाकडून स्पष्टपणे मनाई करण्यात आली असेल किंवा जी माहिती उघड केल्याने न्यायालयाचा अवमान होईल अशी माहिती या अधिकाराखाली देता येत नाही. नंबर 3, जी माहिती उघड केल्याने संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिकारांचा भंग होतो अशी माहिती या अधिकाराखाली देता येत नाही. नंबर 4, जी माहिती लोकोपयोगी नाही असे सक्षम प्राधिकरणाला वाटते तसेच वाणिज्यिक क्षेत्रातील गुपिते किंवा बौद्धिक संपदा यासह जी माहिती उघड केल्याने त्रयस्थ पक्षाच्या स्पर्धात्मक स्थानाला हानी पोहोचते असे असल्यास ती माहिती देता येत नाही. नंबर 5, विदेशी सरकारकडून गुप्त स्वरूपात मिळालेली माहिती माहितीच्या अधिकाराखाली देता येत नाही. नंबर 6, जी माहिती उघड केल्याने कोणत्याही व्यक्तीचे जीवन किंवा शारीरिक सुरक्षितता धोक्यात येईल अशी माहिती माहितीच्या अधिकाराखाली देता येत नाही. नंबर 7, गुन्हेगारांना अटकाव करण्यास अडथळा येईल अशी माहिती माहितीच्या अधिकाराखाली देता येत नाही. नंबर 8,
मंत्रिमंडळाचा निर्णय होण्याआधीची कागदपत्रे ही माहितीच्या अधिकाराखाली देता येत नाही. गुप्त वार्ता आणि सुरक्षा संघटनांना किंवा त्यांनी सरकारला पाठवलेल्या माहितीला या कायद्याच्या तरतुदी लागू असणार नाहीत. मात्र भ्रष्टाचार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या गुप्त वार्तेशी संबंधित असणाऱ्या माहितीला यातून वगळण्यात आलं आहे. त्यांना या कायद्याच्या तरतुदी लागू आहेत. श्री गुरु गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड. वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम. त्रयस्थ पक्षीय माहिती. त्रयस्थ पक्षाशी संबंधित माहिती मागवण्यात आली असेल तर अशा त्रयस्थ पक्षाला नोटीस देऊन त्याचे म्हणणे मागवण्यात येईल आणि ते विचारात घेऊनच माहिती द्यायची का नाही याचा माहिती अधिकाऱ्याकडून निर्णय घेण्यात येईल. अपील. माहिती अधिकाऱ्याने कोणतेही कारण देऊन माहिती नाकारल्यास त्याविरोधात नागरिकाला केंद्रीय किंवा राज्य माहिती अधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील करता येऊ शकते. त्याच्या निकालाविरोधात अर्जदार नागरिकाला राज्य किंवा केंद्रीय माहिती आयोगाकडे अपील करता येते. हे अंतिम अपील निकालाच्या 90 दिवसात करावे लागते. माहिती अधिकाराखाली दंड. केंद्रीय किंवा राज्य माहिती अधिकाऱ्याने कोणत्याही वाजवी कारणाशिवाय माहितीचा अर्जच स्वीकारण्यास नकार दिला अथवा वेळेत माहिती सादर केली नाही, असद्भावनेने माहिती नाकारली, जाणून बुजून चुकीची अपूर्ण माहिती दिली तर त्याला अर्ज मिळाल्यापासून ते माहिती सादर केल्यापर्यंतच्या प्रत्येक दिवसास 250 रुपये एवढा दंड आकारण्यात येतो. हा दंड राज्य किंवा केंद्रीय माहिती आयुक्त ठोठावतो. मात्र ही रक्कम 25,000 रुपयापेक्षा अधिक असता कामा नये. तसंच त्या अधिकाऱ्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याची शिफारसही आयोग करू शकतो. अर्थात त्याआधी त्या अधिकाऱ्याला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. एखादी माहिती सद्भावनेने नाकारल्याचे त्या अधिकाऱ्यांनी सिद्ध केले तर मात्र त्याच्या विरोधात कोणतीही कारवाई होणार नाही. बातमीदारांना उपयोगी. माहितीच्या अधिकाराच्या या तरतुदी आपण पाहिल्या. याचे कारण म्हणजे बातमीदाराचा माहिती मिळवण्याशी घनिष्ठ संबंध असतो. बातमीदारांना अनेकदा माहिती नाकारली जाते आणि पुढच्या दाराने ती मिळत नसल्याने अनेक वेळा मागच्या दाराने ती मिळवावी लागते. भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी प्रशासकीय कारभाराची माहिती मिळवणे आवश्यक ठरते. ती आता अधिकृतरित्या मिळवण्याची सोय व्यवस्था करणारा हा कायदा आहे. या कायद्याचा बातमीदारांनी अधिकाधिक वापर करून घ्यावा आणि शासकीय घडामोडी नागरिकांपुढे मांडाव्यात. अनेकदा माहितीचा अधिकार अशा प्रकारचे कायद्याचे रूप घेऊन आपल्या दारी सेवेसाठी उभा ठाकला आहे. याचाच थांगपत्ता नागरिकांना नसतो. वृत्तपत्रांची जबाबदारी येथूनच सुरू होते. अनेकदा बातमीदारांना ही माहिती नाकारली जाते. अशा वेळी या कायद्याचा वापर करून माहिती मिळवता येते आणि चांगल्या बातम्या देता येतात. तुमच्या शहरात गेल्या वर्षात किती स्टॉलना परवानगी मिळाली? महापालिकेचे किती भूखंड नगरसेवकांशी संबंधित संस्थांना वाटून टाकण्यात आले? डांबरीकरण केल्याबरोबर किती रस्ते लगेचच खणण्यात आले आदी माहिती महापालिकेकडून तुम्ही हक्काने घेऊ शकता. त्या आधारे उत्तम बातम्या बनवू शकता. राज्य पातळीवरील विषयांची माहितीही अशीच आपण राज्य सरकारच्या विभागांकडून घेऊ शकतो. राज्य पातळीवरील बातम्या आपण करू शकतो. राज्यात समाज कल्याण विभागाचा किती निधी यंदा वापरण्यात आला आणि किती पडून राहिला? महामार्ग बांधण्याचे आणि चालविण्यास देण्याचे कंत्राट खासगी कंपनीस देण्याचा निर्णय राज्याच्या फायद्याचा का तोट्याचा ते ठरवण्याला त्या कराराचा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. त्यामुळे माहितीच्या अधिकाराचा कायदा बातम्या मिळवण्यासाठी अधिकाधिक वापरात आणण्यासाठी बातमीदारांनी प्रयत्न केले पाहिजे. संसद विधिमंडळाचे विशेषाधिकार. पार्लिमेंटरी प्रिव्हिलेजेस. भाषण स्वातंत्र्य. संसदेतील सदस्यांना संपूर्णपणे भाषण स्वातंत्र्य असते. म्हणजेच संसद सदस्याने सभागृहात कोणताही आरोप केला तर त्या विरोधात कोणालाही न्यायालयात दावा दाखल करता येत नाही. या सभेचे वृत्तांत करणाऱ्या बातमीदाराविरोधातही कोणाला दावा दाखल करता येत नाही. अर्थात भाषण करताना संसद सदस्याला घटनेतील आणि सभागृहाच्या कामकाजाचे नियम पाळावेच लागतात. तसेच असंसदीय शब्द त्याला वापरता येत नाहीत. अटकेपासून स्वातंत्र्य. संसदेमध्ये किंवा राज्य विधिमंडळामध्ये सदस्याला अटक करता येत नाही. त्याकरिता अध्यक्ष किंवा सभापतींची परवानगी घ्यावी लागते.
संसदेच्या बाहेर सदस्याला अटक करण्यात आली तरी त्याची माहिती पोलीस खात्याने अध्यक्षाला कळविण्याचे बंधन आहे. तसेच संसद किंवा विधिमंडळ सदस्याला तुरुंगवासाची शिक्षा दिल्यानंतर आणि त्याची सुटका झाल्यावरही त्याची माहिती सभापतींना कळविण्यात आली पाहिजे. सभापतींना ही माहिती मिळाल्यावर ते ती माहिती सभागृहासमोर ठेवतात. दाव्यांचे 2 प्रकार असतात, एक दिवाणी, दुसरा फौजदारी. यातील दिवाणी प्रकरणात सदस्याला अधिवेशन काळामध्ये अटक करता येत नाही. तसेच अधिवेशनाच्या आधी आणि नंतरच्या 40 दिवसांमध्येही सदस्याला अटक करता येत नाही. परंतु फौजदारी प्रकारच्या गुन्ह्यांसाठी संसद किंवा विधिमंडळ सदस्याला कधीही अटक करता येते. बातमीदारी करताना आपण या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. सामुदायिक विशेषाधिकार. संसद आणि विधिमंडळाच्या सदस्यांना जसे वैयक्तिक अधिकार आहेत तसेच काही सामुदायिक विशेषाधिकारही आहेत. नंबर 1, संसद किंवा विधिमंडळाचा सदस्य नसलेल्या सदस्याला सभागृहात प्रवेश करण्यास मनाई करण्याचा अधिकार सभागृहाला आहे. सभापती किंवा अध्यक्ष तसा आदेश देऊ शकतात. अशा रीतीने आगंतुकपणे सभागृहात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देता येऊ शकते. नंबर 2, सभागृहाचा अवमान केल्याबद्दल व्यक्तीला शिक्षा देता येते. मग ती व्यक्ती सभागृहाची सदस्य असो किंवा बाहेरची व्यक्ती असो. ही शिक्षा वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. सभागृहाचा अवमान करण्याचा गुन्हा करणाऱ्याला कारावासाची शिक्षाही सभागृह सुनावू शकते. नंबर 3, सभागृहाचे कामकाज कसे करावे याबाबत नियम कायदे करण्याचा अधिकार सभासदांना आहे. वृत्त प्रसिद्ध करण्यास मनाई करण्याचा अधिकार जसा सभासदांना आहे तसाच त्या कामकाजात न्यायालयाचा हस्तक्षेप होऊ न देण्याचाही विशेषाधिकार सभागृहाला आहे. नंबर 4, सभागृहात कामकाज होऊनही ते प्रसिद्ध करण्यास सभागृह बंदी घालू शकते. त्यामुळे सभेच्या कामकाजाची टिपणे तुम्ही घेतली तरी त्या सभेच्या कामकाजाचे वृत्त देण्यास सभागृहाने परवानगी दिलेली आहे की नाही ते पाहावे लागते. नंबर 5, एखाद्या सभासदाचे सदस्यत्व तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्याचा अधिकार सभापतींना आहे तसाच तो सभागृहालाही आहे. सभासदाने गैरवर्तन केले तरी त्याला शिक्षा करण्याचा हक्क सभागृहाला आहे. संसदेवर किंवा विधिमंडळावर वृत्तपत्रातून टीका केल्यास हक्कभंगांची सूचना मांडता येते. त्यामुळे संसदेवर टीकात्मक लिखाण करताना विशेष काळजी घ्यावी लागते. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने आणि लोकशाही मजबूत करण्याच्या दृष्टीने ही टीका असेल तर हक्कभंग होत नाही. सभापती किंवा अध्यक्षाच्या अधिकारात याबाबतचा निर्णय येतो. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता किंवा एकतर्फी अटकेविरुद्ध सुरक्षितता, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन और सेफगार्ड्स अगेन्स्ट आर्बिट्ररी अरेस्ट, मिसा, टाडा, पोटा, मोक्का आदी कायद्यांची नावे गेल्या काही दशकांमध्ये आपल्या कानावरून गेलेली आहेत. या कायद्यातील तरतुदी वेगवेगळ्या होत्या. तसंच काळानुसार त्यांचे काम बदलत गेले. गुन्हेगाराला तुरुंगात पाठविण्याचे काम न्याय यंत्रणेचे असते. त्यासाठी संबंधितावर गुन्हा दाखल करावा लागतो आणि त्यानंतर खटलाही भरावा लागतो. असा खटला दाखल न करताच कोणाला डांबून ठेवण्याचा अधिकार या कायद्यानुसार पोलिसांना देण्यात आला आहे. एखाद्या अट्टल गुन्हेगाराकडून गुन्हा होऊ नये या उद्देशाने ही प्रतिबंधात्मक स्थानबद्धता असते. कधी कधी कुख्यात गुन्हेगार एखाद्या विशिष्ट परिस्थितीत गुन्हा करेल अशी पोलिसांची अटकळ असते आणि त्यांच्या अनुभवावरून ती आलेली असते. एखादा गुन्हा घडला की त्या भागातील गुन्हेगारांना पकडून आणले जाते आणि अनेकदा त्यांच्यापैकी एक जण गुन्हा कबूलही करतो. दंगलीचे प्रकार होऊ लागले की तिचे लोण अन्यत्र पसरत असते. हे लोण पसरविणारे पोलिसांना सरावाने लक्षात येतात. त्यामुळे पुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी पोलीस अशा व्यक्तींना पकडतात. त्यासाठी ते वापरतात प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचे नियम. त्या आधारे पोलिसांकडे पुरावा नसतानाही एखाद्या व्यक्तीला पकडून स्थानबद्ध करता येते. प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद आवश्यक असली तरी ती पोलिसांकडून योग्यरित्या वापरण्यात येत आहे की नाही हे पाहण्याचे काम बातमीदारांचे आहे. प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेच्या तरतुदींखाली एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त 3 महिने ताब्यात घेता येते. 2 महिन्यांपेक्षा अधिक काळ स्थानबद्ध करायचे असेल तर त्यासाठी नेमलेल्या सल्लागार समितीची मान्यता घेणे आवश्यक असते. या तरतुदींचा भंग केला तर संबंधित व्यक्तीला मुक्त करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे.
मुद्रणाधिकाराचा कायदा 1957, कॉपीराइट ऍक्ट 1957. या लेखनाचे पुनर्मुद्रण करायचे असेल तर लेखकाची परवानगी आवश्यक आहे. लेखनाधिकार स्वाधीन अशा अर्थाच्या ओळी आपण नेहमी वाचतो. मुद्रणाधिकार म्हणजेच कॉपीराइट हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला जातो. त्यात केवळ मुद्रण क्षेत्राचा समावेश होत नाही, तर संगीत, शिल्पकला, संगणक, ध्वनिमुद्रण, चित्रपट निर्मिती आणि चित्रकला या सर्व बाबींचा त्यामध्ये समावेश होतो. कोणत्याही गोष्टींची नकल करणे, त्या जशाच्या तशा मूळ प्रकारात सादर करणे, त्याची संक्षिप्त आवृत्ती तयार करणे याला कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात येतो. या कायद्याने मुद्रणाधिकाराची नोंदणी केली जाते, परंतु अशी नोंदणी केलीच पाहिजे असे मात्र बंधन नाही. अशी नोंदणी न करताही मुद्रणाधिकाराच्या कायद्यानुसार एखाद्या विरोधात कारवाई होऊ शकते. असे असले तरी बातमीदारांनी याबाबतच्या बातम्या देताना एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे कोणत्याही कल्पनेवर मुद्रणाधिकार नसतो. मूळ कृतीची संपूर्ण आणि शब्दशः नकल केल्यास ती चोरी होते. त्या लेखनातील मूळ गाभा किंवा बऱ्याच अंशी ते लिखाण किंवा कलाकृती उचलल्यासही या कायद्याचा तो भंग ठरू शकतो. एका माध्यमातील कलाकृतीची नक्कल दुसऱ्या माध्यमात केली तरी तो कायद्याचा भंग ठरू शकतो. न्यायालयात मात्र मुद्रणाधिकाराचा भंग झाला असल्याचे सिद्ध करणे खूपच अवघड जाते. वृत्तपत्रे, नभोवाणी, दूरचित्रवाणी या माध्यमांमधील कलाकृतींमध्ये असा मुद्रणाधिकार असतो. या अधिकाराची मुदत लेखकाच्या हयातभर आणि त्यानंतरची 60 वर्ष एवढी असते. मुद्रणाधिकार कायद्याचा भंग, शिक्षा. मुद्रणाधिकाराचा भंग झाला तर दिवाणी आणि फौजदारी अशी कारवाई होऊ शकते. दिवाणी कारवाईनुसार मनाई आदेश मिळतो, तसेच हिशेब देण्याची सक्ती करण्यात येऊ शकते. फौजदारी कारवाईमध्ये गुन्हा सिद्ध झाला तर 6 महिने ते 3 वर्ष तुरुंगवास, 50,000 रुपये ते 3 लाख रुपये दंड एवढी शिक्षा होऊ शकते. तसेच काही वेळा दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागतात. कोणी तोच गुन्हा पुन्हा केला तर त्याला 1 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा भोगावी लागते. न्यायालयाच्या अवमानाबाबतचा कायदा 1971, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट्स ऍक्ट 1971. प्रथम एक गैरसमजूत मनातून काढून टाका आणि ती म्हणजे न्यायालयावर टीका करणे म्हणजेच न्यायालयाची बेअदबी करणे ही होय. काही पत्ते पाळून तुम्हाला न्यायालयावर टीका करता येते आणि तरीही तुम्ही न्यायालयाच्या बेअदबीच्या जाळ्यात सापडत नाही. दुसरे म्हणजे न्यायालयासमोर सादर झालेला तपशील, दावे प्रतिदावे यांची माहिती आपल्याला देता येते. न्यायालयासमोरील प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर आपल्याला त्या निकालावर टीका करता येते. तो निकाल योग्य आहे का अयोग्य ते बातमीदाराला लिहिता येते. त्यामुळे न्यायालयाची बेअदबी होत नाही. न्यायालयाच्या निर्णयावर टीका करण्याचा हक्क बातमीदारांना आहे. न्यायालयासमोर दावा चालू असताना न्यायमूर्तींवर दबाव येता कामा नये या उद्देशानेच त्या काळात त्या संबंधित दाव्याबद्दल मतप्रदर्शन करणारे लिखाण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. न्यायालयाचा मान राखण्याचा उद्देशही त्यामागे आहे. आपल्या देशात 1971 मध्ये सर्वप्रथम न्यायालयाच्या अवमानाबाबतचा कायदा तयार करण्यात आला. या कायद्यामध्ये दिवाणी अवमान आणि फौजदारी अवमान असे 2 प्रकार करण्यात आले आहेत. न्यायालयाचा दिवाणी अवमान म्हणजे न्यायालयाने दिलेला निकाल, आदेश, घालून दिलेले नियम आदींचा स्वेच्छेने तसंच जाणून बुजून केलेला भंग. त्या आदेशाच्या विरोधात मुद्दाम वर्तन करण्यात येत असेल तर न्यायालयाच्या अवमानाच्या विरोधातील प्रक्रिया सुरू करता येते. अवमान करणाऱ्या व्यक्तींवर न्यायालयाचा कायदेशीर आदेश बजावण्यात येतो. त्या व्यक्तीच्या हातून न्यायालयाचा अवमान करणारी कोणती घटना घडली ते स्पष्ट व्हायला हवे. न्यायालयाचा अवमान करण्याची घटना संबंधित व्यक्तीच्या हातून जाणून बुजून झालेली असेल, तसेच न्यायालयाच्या निकालानंतर त्याच्या आदेशाचा भंग झाला असेल तर न्यायालयाच्या अवमानाच्या विरोधातील प्रक्रिया सुरू करता येते. एखाद्या व्यक्तीने न्यायालयाला आश्वासन दिलेले असेल आणि ते पाळण्यात आलेले नसेल तरीही न्यायालयाची बेअदबी ठरू शकते. न्यायालयाच्या फौजदारी बेअदबीबाबतचे नियम तुलनेने कडक आहेत. फौजदारी बेअदबीमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. नंबर 1, न्यायालयाची नालस्ती करणे किंवा त्याकडे कल असणे. नंबर 2, न्यायालयाच्या प्रक्रियेत ढवळाढवळ करणे, त्याबाबत पूर्वग्रह निर्माण करणारे लिखाण करणे. नंबर 3, न्यायालयाच्या कामकाजात
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप करणे, अडथळा निर्माण करणे, न्यायालयाच्या या अवमानाबद्दल 6 महिने कैद किंवा 2,000 रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मात्र वादग्रस्त लिखाणानंतर 1 वर्षाच्या अवधीत दावा दाखल केला पाहिजे. शिक्षा देताना न्यायालयाने काही बाबींचा विचार केला पाहिजे असे कायद्यात नमूद करण्यात आले आहे. एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे याची माहिती नसताना तुम्ही लिखाण केलेले असेल तर त्याला न्यायालयाचा अवमान असे समजले जात नाही. तसेच बातमीदाराचे लिखाण दोषपूर्ण असले तरी त्यामुळे न्यायालयाच्या कारभारामध्ये गंभीर किंवा मूलभूत स्वरूपाची ढवळाढवळ होत नसेल तर न्यायालयाने शिक्षा देऊ नये असेही या कायद्यात नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे जनहितार्थ न्यायालयाच्या निकालावर टीका करण्याचा हक्क बातमीदारांना असतो आणि तो त्यांनी बजावलाही पाहिजे. श्री गुरु गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड. वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम.